हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, नमस्कार आणि वेलकम बॅक टू विद्याज वर्ल्ड. तर आज आहे मंगळवार. आयनला सुट्ट्या पडल्यात, तो गेला आईकडे. आजचं माझं सगळं आवरून झालेलं आहे. आणि आज मी काय करतेय, तर मग आज मी इथे ठरवलं की आज एक तिळकूट तयार करून ठेवूयात भाज्यांसाठी. तर त्यासाठी मी इथे एक खोबरं बारीक करून घेतलं आहे. अजून मला थोडासा लसूण सोलायचा आहे, थोडा इथे माझ्याकडे सोललेला आहे. शेंगदाणे आणि हे तीळ एवढे मी साफ करून घेतलेत. तीळ साफ करायलाच भरपूर टाईम गेला. अजून हे एवढे तीळ साफ करायचे आहेत. विचार करते एवढाच करू की हे साफ करू, बघते नंतर. कारण का ह्या तिळामध्ये ना छोटे छोटे हे असतात. हे आता साफ केलेले आहेत. तर हा अजून ह्याच्यामध्ये थोडं सामान बाकी आहे. ते मी नंतर भाजेल ना तेव्हा सगळं दाखवेल की मी कसा तिळकूट म्हणजे काय. काम करता करता नेटफ्लिक्सवरती मर्दानी 3 रिलीज झालेला आहे. तर आज मी तो बघणार आहे. बघूयात कसा आहे. मर्दानी 1 आणि 2 दोन्ही पण छान आहेत. आणि आता हा तिसरा जो मी अजूनपर्यंत बघितलेला नाही आहे, तर तो मी आज बघणार आहे. तुम्हाला नंतर सांगते की कसा आहे, कसा वाटला. तर आता इथे मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे. मी एक एक दाखवते. हे काळे तिळ आहेत, ते चांगले भाजून घेतलेत. त्याच्यानंतर शेंगदाणे पण चांगले भाजून घेतलेत. हा लसूण घेतला आहे थोडा सोलून. हा तेजपत्ता आहे, सगळं भाजलेलं आहे विदाऊट ऑइल. हे धणे आहेत, सुकी मिरची आहे, खोबरं, जिऱ्यामध्ये साधं जिरं आणि थोडंसं शाही जिरं असं मिक्स केलं आहे, पांढरे तीळ आणि थोडंसं एवढं हे असं नावाला मीठ घेतलं आहे. तर हे सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता हे सगळं बारीक करताना मिक्सरला आहे ना सगळं वेगळं वेगळं करणार आहे. म्हणजे खोबरं तर मेन वेगळं, कारण का ते मिक्समध्ये खोबरं बारीक होत नाही. तर खोबरं वेगळं हे करणार. तर हे असं मी वाटून घेतलेलं आहे. हे असं जाडसरच वाटायचं आहे, तर भाजीला चव लागते. हे बघा, सगळं मी असं म्हणजे बारीक नाही केलेलं आहे काहीच, असं जाडसरच हवं आहे. तर आता हे सगळं मिक्स करून अर्धा तास असं हवेखालीच ठेवायचं आहे बाहेर. त्याच्यानंतरच मग तुम्ही एका एअर कंटेनर टाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये हा मसाला ठेवायचा आहे. आठवडाभर, 15 दिवस, कधी कधी महिनाभरसुद्धा पुरतो. तर हा जो तिळकूट आहे हा खास करून वांग, गवार, घेवडी अशा ज्या सुक्या भाज्या असतात, तर त्या भाज्यांमध्ये, भेंडी, त्या भाज्यांमध्ये खूप छान लागतो. हे सगळं असं मिक्स करून मिक्स करते. आता हा व्यवस्थित मिक्स केलेला आहे तिळकूट. आणि तो आता चांगला गार झाला, हवेखाली ठेवला आहे. त्याच्यानंतर मग मी तो ह्या डब्यांमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि आज जो बघितला मूवी मर्दानी 3 मूवी खूप चांगला आहे, खूप छान आहे स्टोरी. तर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. नेटफ्लिक्सला नंबर 1ला स्क्रोलिंग करतोय. नंबर 2ला धुरंधर बघितला आहे. बॉर्डर 2सुद्धा आलेला आहे नेटफ्लिक्सवरती, तो सुद्धा मी बघितला आहे. तर मग आजचा हा ब्लॉग इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब करा.